कस्टमर झालेले. तिचे पण 3 झालेले आहेत, माझे पण 3 झालेले. कारण गाईज आपला जॅकपॉट झाला भरपूर, माहिती आहे आपल्याला. माझं छोटं झालं. तर हे गाईज गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं ह्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर गाईज मी रोजसारखं आंघोळ वगैरे करून रेडी झालेलो आहे. तर चला गाईज आता जाऊ आपण आपल्या जॉबवरती. हे बघा बायको मस्तपैकी थांबलेली आहे बाहेर ऊन फेकत. बघू अजून मम्मी पण गेली वाटतं पुढे निघून. तर आपण पण गाईज निघू आता. चला तुम्हाला डायरेक्ट मी माझ्या जॉबवरतीच भेटतो. गाईज हा बघा आपल्या रॉके झोपल्या बघा, इथं निवांतमध्ये झोपलेला आहे. आता मी निघतो, बायकोला सोडतो वगैरे जॉबवरती आणि मी पण माझ्या जॉबवरती निघतो गाईज. चला गाईज फायनली मी शोरूममध्ये आलेलो आहे आत्ता. आपलं शोरूम पण उघडलेलं आहे, सगळ्यांची पंचिंग वगैरे झालेली आहे. आता आपली बारी काहीच पंचिंग करायची. काहीच पंचिंग वगैरे झालेली आहे, सगळेजण आलेले आहेत. चला बॅग वगैरे ठेवून माल घेऊ आपला बाहेर शोरूममधला. सगळं ही बघा, ही विशाखामध्ये येते बघा सकाळ सकाळ. काही हे बघा शॉपमधलं बाहेर आम्ही सगळ्यांनी बाहेर वगैरे घेतलेलं आहे. आता बघा पाठीमागं आपण काहीतरी करतोय तिकडे. इकडे बाहेर पण अक्षयनी अक्षय इथं बसलेत बघा, धूप म्हणजे उन्हामध्ये बसलेत गाईच, ऊन फेकत. आणि आतमध्ये गाईच बाकी लोकांची कामं वगैरे चालू आहेत. मी पण इथं बसतो थोड्या वेळ, मग थोड्या वेळ काहीच आपण जरा मिथून भाईच्या इकडे येऊन जरा शोरूममध्ये जाऊ. जरा खूप काय करतायत शोरूममध्ये. काहीच मस्तपैकी गाणी वगैरे लावलेले त्यांनी, ऐकत बसलेत. हे बघा निवांत बसलेत, निवांत एकदम आपलं एकदम रिलॅक्स आहे काहीच. आपण पण थोड्या वेळ बसू इथं. सकाळ सकाळ चांगली चांगली गाणी लावलेली, गाणी ऐकत बसू आपण शोरूममध्ये. त्याच्यानंतर जाऊ मग आपल्या शोरूममध्ये जाऊन बसू मग गायचं. हे बघा गाणी लावलं काय सकाळ सकाळ, मस्त आहे. तर बघा मिथून भाई आता नाचून दाखवलं आपल्याला. मिथून एक स्टेप करून दाखव आपली एक. अक्षय खन्नाची एक स्टेप करून दाखव ना. एक स्टेप एक स्टेप ट्रेंडिंग का एक स्टेप का एक स्टेप कर की, येते की जमल जमल. अरे मस्त रे, एक नंबर. गाईज मी आता बाहेर आलेलो आहे शॉपमध्ये, आपल्या शॉपमध्ये आलेलो इकडे. आता सगळ्यांची कामं वगैरे चालू आहेत इकडे आतमध्ये. ऑक्सी पण बसला इकडेच. हा बघा ऑक्सी इकडे बसलेला आहे, तिकडे विशाखा आणि तिकडे अभिषेक बसलेला आहे आणि इथे माधुरी बसलेली आहे बघा गाईज. बाकीचे लोक तर काहीच वरती गेलेत वाटतं. वरची लोक शोरूममध्ये उघडायला वरती गेलेत. तर आपण गाईज थोडा इथंच बसू, नंतर बघू आज क्लायंट वगैरे येतात का नाही. तर गाईज आपल्याला मिथून भाईंनी बोलवलं होतं चहा प्यायला. चला गाईज त्यांच्याकडे जाऊन मस्तपैकी चहा वगैरे पिऊ. चहा बनवतोय तो, जाऊन चहा पिऊन गाईज. चला ते बघा गाईज आतमध्ये दोघंजण चहा बनवतो बघा, प्रियेश भाई आणि मिथून भाई. हे बघा गाईज मस्तपैकी बघा चाय वगैरे पिऊ. आता मिथून भाई आपल्याला चाय वगैरे आणून दिलेला आहे. वाजता गाईज एकदम मस्त येतोय. तिकडे जाऊन बसू आपण. गरम गरम आहे गाईज मसाला चाय. हात माझा भाजायला लागलेला आहे. हा इथं बसून आपण मस्तपैकी चहा वगैरे पिऊ आणि मग बाहेर जाऊन थोडं फिरत बसू आपण. चहाचा वास तर मस्त येते, पिऊन बघू कसा वाटतं आपल्याला. हा गाईज एक नंबर बनवलं आहे. कुणी बनवलं आहे? प्रियेश भाईनी. ओ प्रियेश भाई एक नंबर बनायचं आहे यार. हो आप एक हॉटेल खोलतो यार. चला काही चहा एक नंबर झालेला आहे, मसाला चाय पिऊन वगैरे जाऊ, बाहेर जाऊन बसू आपण. गाईज मी आता चहा वगैरे पिऊन शोरूममध्ये आलेलो आहे. सुनील भाई पण आता आलेले शोरूममध्ये. कालची जी बिल झाले होते आपल्या, यांची बिल्डिंग वगैरे चालू आहे. सगळ्यांची बिल्डिंग वगैरे चालू आहे. इथे बसलेले आरामात. कस्टमर घेऊन आला होता आपल्याकडे. बघू काहीतरी करतील त्याला. आणि इथं मावशीचं काम वगैरे चालू आहे जोरात. मी आता बसतो थोड्या वेळ गाईज इथेच खाली. मी आता वरती आलेलो आहे. वरचा काही हालचाल बघू आपण. हे बघा इथे पाठीमागे सगळे क्लॉक्स वगैरे खाली पडलेले आहेत. म्हणजे कस्टमर दाखवायला काढले असेल काहीच कुणीतरी काल. तर चला काहीच त्यांना आपण इथे रॅकमध्ये सगळ्यांना अरेंज करून घेऊया.
चला मग थोड्यानं जाऊ, अरेंज वगैरे करू, मग खाली जाऊन बसू आपण, क्लायंट यायची वाट बघू. चला. तर गाईज हे बघा, हे 2 ब्लॉक मी इथं लावलेले आहेत, हा एक इथं लावला आहे आणि बाकी जे राहिले होते ते आतल्या साईडला लावलेले आहेत गाईज. तर आपलं हे वरचं गाईज कंप्लीट झालेलं आहे सगळं गाईज. माझं तर वरचं काम झालेलं आहे. सुनील भाई काहीतरी काम करतात पाठीमागे कॅम्प्युटरमध्ये आणि तिकडे बी काहीतरी साफसफाईची कामं वगैरे चालू आहेत. तर गाईज मी जरा बाहेर जाऊनच बसतो, कस्टमर अजून आले तर नाही शोरूममध्ये, कस्टमरची वाट बघतो गाईज, बाहेरच बसतो मी. आपलं तर काही वरचं काम झालेलं आहे आता सध्या तरी पूर्ण. आता आपले बघा तिकडे बघा प्रियेश भाई आणि मिथून भाई कुठे आता चालले वाटतं गोडाऊनमध्ये ना, आहे ना. अच्छा इकडे ते इथं काय ते आता बाहेर कामं करतात वाटतं ते. आता आपण थोड्या वेळ काही इकडेच फिरूया, थोड्या वेळ थांबू बाहेरच. काहीच मी आता शोरूममध्येच आहे. शोरूममध्ये आता सकाळपासून 2 कस्टमर झालेले आहेत, एक ऑक्सिजन झाला आणि एक विशाखाचा कस्टमर झालेला आहे गाईज. गाईज मी पण बसतो आता इथं, आता माझाच नंबर आहे, तर मी पण आता कस्टमरची वाट इथंच बघतो गाईज. तर गाईज मी आता बाहेर फिरतोय बघा, हिम्मत पण आलेला आहे इकडे, आजू वगैरे पण बाहेर फिरते सगळेजण. तर माझं आता सकाळपासून काही ते कस्टमर झालेलं आहे, अजून काही शोरूममध्ये कस्टमर चालू आहेत तिकडे. तर आता मला त्याला भूक लागली भरपूर, मी आता काही जेवायला. तुम्हाला भेटतो गाईज थोड्या वेळाने, चला. तर गाईज मी आता शोरूममध्ये आहे, आत्ता बघा 8 वाजलेले आहेत. काही दिवसभर कस्टमर आले शोरूममध्ये, दिवसभर. आत्ता मला बसायला वेळ भेटला, त्याला मी आता जरा बाहेर जाऊन बसतो. चल मला बाहेर जाऊ गाईज, तुम्हाला दाखवतो बाहेर बरोबर 4-5 कस्टमरचा गाईज माल पडलेला आहे बाहेरच. एक माझ्या कस्टमरचा असेल, एक अभिषेकच्या, एक विशाखाच्या कस्टमरचा माल आहे. हे बघा अभिषेक पण बाहेरच आहे. हे बघा गाईज, हा एवढा एक माल आहे आणि इथं पण माल पडला आहे बघा गाईज. आज गाईज दिवसभर कस्टमर, दिवसभर. आणि खुशी पण खाली दे बघा पॅकिंगला. आज गाइस अभिषेकची जिम मिस झाली. अरे अभिषेका जिमला बी गेला नाही गाईज कस्टमरमुळे. जाऊ दे गाईज, कस्टमर झाले आपले मस्तपैकी गाईज. आता आपले भाई बसते आता बाहेर फिरतील थोड्या वेळ. आपण कुठे गेला का नाही गाईज. आता आपले बघा भाई पण आता बाहेर फिरतील, आता 8 वाजलेले आहेत. आपण पण थोड्या वेळचं फिरू, मग तुम्हाला डायरेक्टली भेटतो घरी. या आता आपल्याला काहीच दिवसभर व्हिडिओ काढायला वेळच नाही भेटला, दिवसभर भरपूर काही कस्टमर होते. अभिषेक पण दमलेला आहे तो आता. माझं पण 3 कस्टमर झालेले, तिचे पण 3 झालेले आहेत, माझे पण 3 झालेले. की गाईच आपला जॅकपॉट झाला भरपूर, माहिती आहे आपल्याला. माझं छोटं झालं पण जॅकपॉटच. हे बघा, हा हे जर मटेरियल ना काही, हे सगळं आपलंच आहे, म्हणजे मी आणि अभिने केलेलं आहे. मस्त जॅकपॉट झाला आपल्या काही जास्त, आहे ना अभि. इथून बाहेर थांबलेले आहेत, तर आपण काही बसू थोड्या वेळ आतमध्ये आणि शॉप बंद व्हायची वाट बघू. त्यानंतर काही तुम्हाला डायरेक्ट भेटतो मी घरी. शोरूमच्या बाहेर आहे, जे आपले जे काही कस्टमरचा माल वगैरे होता बघा इकडचा. तर बघा इकडचा बी माल गाईज, तर सगळा माल आहे ना आजू आणि हिमतनी आणि अक्षयने मिळून तो सगळा गोडाऊन मी ठेवलेला आहे. तर गाईज मी थोडं इथं फिरतो बाहेरच आणि मग डायरेक्ट तुम्हाला माझ्या घरीच भेटतो मी. एक क्लायंट वगैरे येत आहेत गाईज, आता थोड्या वेळ राहिलेलं आहे. थोड्या बाहेर फिरू आणि मग डायरेक्ट तुम्हाला माझ्या घरीच भेटतो गाईज. चला. तर गाईज फायनली मी आता घरी आलेलो आहे. तर चला गाईज आतमध्ये जाऊ, बघू आपले स्वयंपाक झाला का नाही ह्या लोकांचा. दोघी जण पण आतमध्ये वाटतं. साधना इथं बसलेली आहे बघा, आणि माझी बायको तिथं काहीतरी चपात्या करते बघा गॅसवरती. अजून काही स्वयंपाक झालेला नाही आहे. तर चला गाईज आपण मस्तपैकी फ्रेश वगैरे होऊ, तोपर्यंत स्वयंपाक पण होईल. मग आपण जेवण वगैरे घेऊ आणि बाहेर जाऊन बसू मस्तपैकी. चला गाईज. तर गाईज आपलं आता जेवण वगैरे झालेलं आहे गाईज मस्तपैकी. तर चला आपण आता जाऊ बाहेर, जाऊन शेकोटी वगैरे करू मस्तपैकी. गाईज चूल वगैरे पेटूया, शेकोटी वगैरे करत बसू बाहेरच. आता ही लोक भांडे वगैरे घासतात,
हे बघा पप्पांचं पण जेवण झालेलं आहे. तर रोक्याला काहीतरी खायला जातात पप्पा. हे बघा आता पप्पा तर रोक्याला काहीतरी खायला टाकतात. रोक्या काय खातोयस? भाकरी भाकरी खातोय रोक्या. तर काहीच आपण आता बसू बाहेरच शेकोटे वगैरे करू. इथे थोडा एडिटिंग वगैरे काही इथेच करत बसू आपण बाहेरच. तर काहीच मी आता बाहेर बसलो इथं चुलीपाशी मस्तपैकी शेकत बसतो काय इथेच आणि इथेच करतो काय एडिटिंग. काहीच आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो. आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. गुड नाईट, बाय बाय गाईज. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.